सगळ्यांना न्याय देण्यासाठी हे सगळं करायचं आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं की हे सगळे संत सुद्धा असेच होते. सगळे संत वेगवेगळ्या समाजाचे, लहान मोठ्या समाजाचे. असं असताना मला आता विचारायचं आहे की ठीक आहे, महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार, मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्हाला ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, म्हणजे नाही देणार. ओबीसी मधून आरक्षण देणार नाही. अरे 4 आयोगाने सांगितलं नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही. बरं आम्ही 54%, बिहारमध्ये मोजले तर 63% निघाले. हे भाटिया कमिशन वगैरे मी मानत नाही. घाईने जे आहे त्यावेळेला खानविलकर नावाचे जज बसले होते सुप्रीम कोर्टात, 15 दिवसातच करा, एम्पिरिकल डाटा आणा, नाहीतर निवडणुका घ्या. आणि 92 नगरपालिकांचे इतर निवडणुका घेतले, एक सुद्धा ओबीसी नाही. आणि म्हणून घाईने जे काय करायचं ते आम्ही केलं. पण आम्ही 54%च्या पेक्षा जास्त या मोजा. आणि 54%ला 27% आरक्षण दिलं. आणि आरक्षण भरलं किती? सगळं भुजबळांनी खाल्लं म्हणतात. अरे 27% आरक्षणासमोर सरकार म्हणतं फक्त 9.5% आरक्षण आमचं भरलंय. आमचा बॅकलॉग किती आहे? 9.5% तुम्ही भरलं. आमचा बॅकलॉग अगोदर भरा, मग इतरांचा विचार करा. आम्ही सांगतो वेगळं आरक्षण द्या ना, आमचा सपोर्ट घ्या तुमचं वेगळं आरक्षण. पण नाही, इथेच घेणार, याच्यातच घेणार. कशासाठी घेणार? मला त्यांना विचारायचं. विचारा, महाविकास आघाडीच्या लोकांना विचारा ना. म्हणजे आमचे तर हे महायुतीचे आम्ही सांगितलं तुम्हाला. मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, ओबीसीला धक्का लावणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. तुम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे मराठा समाजाला? विचारा शरद पवार साहेबांना, विचारा उद्धवरावजी ठाकरे यांना, विचारा ना काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांना. देणार तुम्ही? मग तुम्ही फक्त जे आहे काम मला आणि आम्हाला टार्गेट करता. जर तुम्हाला कोणीच देणार नाहीये, सांगावं त्यांनी. एकाही पक्षाने, प्रकाशभाई आंबेडकर त्यांचाही पक्ष, त्यांनी तो ओबीसी बचाव मोर्चाच सुरू केला. ते तर देणं शक्यच नाही. मी आभारी आहे. प्रकाशभाई आंबेडकर सारखे असे जे लोक मदत करतात त्यांचा मी आभारी आहे. मुस्लिम आरक्षण, मी मुस्लिम आरक्षण देणार. कोण सांगतो? अण्णामान पुढारी सांगतो. त्याला म्हणावं, अरे 20-25 वर्षापूर्वीच फार मोठे कलाकार दिलीप कुमार हे विलासराव देशमुख आणि माझ्याकडे आले आणि मला सांगितलं, भुजबल जी आप अगर माली है, आपको आरक्षण है, मैं तो बागवान हूं, माली और बागवान तो एक ही है, जब तुमको आरक्षण है तो मुझे क्यों नहीं है? मैं बोला जरूर दूंगा. आणि मग त्यानंतर आम्ही आरक्षण दिलं. बागवान यांना दिलं, आपले खाटीक तिकडे कुरेशी त्यांना दिलं, आपले भाऊसाहेब तिकडे मणियार त्यांना दिलं. असे जे म्हणून आहेत मुस्लिमांमध्ये ओबीसी सारखे, त्या सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. त्यासाठी दिलीप कुमार, आमचे शबीर भाई अन्सारी हे गावागावात गेले, प्रचार केला. नाही मी आता मुस्लिमांना सुद्धा आरक्षण देणार आहे. तू काय मुस्लिमांना आरक्षण देतो? तर समजतं का आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे काय? बाबासाहेब आंबेडकरांनी का आरक्षण दिलं हे ज्यांना अगोदर समजून घ्या. हजारो वर्ष जे दबले गेले, पिचले गेले, सामाजिक दृष्टीने मागास राहिले, त्यांना पुढे आणण्यासाठी हे आरक्षण आहे. हा गरीब आणि श्रीमंत हा प्रश्न येत नाही. समजा आजचा गरीब आहे एखादा,
समजा मराठा समाजाचे एक झाला गरीब आहे, त्याला आरक्षण दिलं, उद्या तो श्रीमंत झाला, मग आरक्षण काढून घ्या. आणि उलटे समजा हा श्रीमंत आहे म्हणून आरक्षण नाही, उद्या तो गरीब झाला, मग त्याला आरक्षण द्यायचं का नाही? अहो, आरक्षण हे आर्थिक. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी. नमस्कार, DR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. DR न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि पहा आपल्या बातम्या. नमस्कार, DR न्यूज मध्ये तालुका व जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे. संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग गरजूंनी संपर्क साधा.